जर तुम्हाला कंबरदुखी, सांधेदुखी, केस गळती किंवा हिमोग्लोबिनची काही समस्या असेल, तर रोज एक हा लाडू खा. तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे अळीव लाडू तयार करणार आहोत. अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क आहे. तसेच भरपूर प्रमाणात आयरनसुद्धा आहे. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. असा हा भरपूर फायदे देणारा हळीवाचा लाडू रोज एक तरी खाल्लाच पाहिजे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी हळीव घेतले आहेत. काही जण याला हलीमसुद्धा म्हणतात. एका पॅनमध्ये आता चमचाभर तूप घालायचं आहे. जे हळीव आहे ते यामध्ये घालूया आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. हळीवामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हे जरूर सेवन करावे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. ज्या वेळेस आपण हे अळीव दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजू घालतो ना, त्यावेळेस त्याचा असं भाजून घेतल्यामुळे चिकट असा गोळा तयार होत नाही. 2 ते 3 मिनिट हळीव आपण छान भाजून घेतले आहेत. आता यांना काढून घेऊया. हळीव इथे पूर्ण थंड झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी नारळाचं पाणी घालायचं आहे. जर नारळ पाणी नसेल तर साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. कमीत कमी आपल्याला हे अर्धा तास तरी भिजू घालायचे आहेत. हळीव भिजतात तोपर्यंत तुम्ही पुढची तयारी करून घेऊ शकता. नारळाचा किस करून घ्यायचा किंवा गूळसुद्धा चिरून घेऊ शकता. इथे आता 1 तास झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हळीव इथे अगदी छान असे भिजलेले आहेत. प्रत्येक दाणा जो आहे तो मोकळा झालेला आहे. जर तुम्ही ते न भाजता जर भिजवले तर त्याचा चिकट असा गोळा तयार होतो. पॅनमध्ये आता 1 चमचा तूप घालायचं आहे. त्यामध्ये ओलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी 2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं असं भाजून घेतलं ना तर लाडूसुद्धा जास्त दिवस टिकतात आणि त्याचा कुबट वाससुद्धा येत नाही. ओलं खोबरं घातल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे असं भाजूनच घ्यायचं. खोबरं 2 ते 3 मिनिट भाजून घेतलं. यामध्ये लगेच 1 वाटी गूळ घातला आहे. खोबरं खाली लागू नये म्हणून थोडंसं हलवून घेतलं. लगेच यामध्ये आपण 1 वाटी जे भिजवलेले अळीव आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे. अळीवचे लाडू करताना शक्यतो गुळाचा वापर करावा, म्हणजे त्यामुळे भरपूर प्रमाणात लोह मिळते. डिलिव्हरीनंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी तसेच दूध येण्यासाठी सुद्धा अळीवाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर असतं. तसेच इतर महिलांनी सुद्धा हा लाडू खाल्ला ना तर कंबरदुखी, केस गळतीचं प्रमाण अगदी कमी होतं. सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं. यामध्ये काही सुकामेव्याचे तुकडे आणि जायफळ किसून घेतलं आहे. गूळ आहे त्यामुळे जायफळ अवश्य किसून घाला. सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा एकत्र करून घेतलं. हातावर थोडंसं हे लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे. गोळा तयार झाला म्हणजे आपलं मिश्रण लाडूसाठी अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. आता गॅस बंद केला आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. मिश्रण कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत. हळीव आपण थोड्याशा तुपावर भाजून घेतल्यामुळे हे लाडू अजिबात चिकट होत नाहीत. तसंच खोबरंसुद्धा आपण भाजून घेतल्यामुळे हे लाडू 8 ते 10 दिवस अजिबात खराब होत नाहीत. फ्रीज बाहेर जर ठेवले तर 2 ते 3 दिवस छान राहतात. हे लाडू अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतात. भरपूर फायदे देणारा हा लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि कसं झालं हे मला कळवा.